लागले त्याला पायाला लागले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। औद्योगिक क्षेत्रात भयमुक्त व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण राहावे यासाठी 4 दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत स्वतंत्र औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे। या पथकाच्या स्थापनेला 4 दिवस उलटत नाही तोच चाकण औद्योगिक परिसरातील वराळी या ठिकाणी एक कंपनीच्या व्यवस्थापकावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली। भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे एमआयडीसी परिसर हादरला आहे। चाकण एमआयडीसी मध्ये वराळे या ठिकाणी एका स्टील कंपनी मालकावर गोळीबार झाला आहे। यामध्ये कंपनी मालकाच्या पोटात आणि पाठीत 2 गोळ्या लागल्या आहेत। या गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला। चाकण औद्योगिक वसाहतीत वराळे तालुका खेड या ठिकाणी ही घटना सोमवारी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11च्या सुमारास घडली आहे। चाकण औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील कंपनीचे मालक अजित विक्रम सिंग वय वर्ष 40 राहणार हिंजवडी पुणे असे गोळीबारात जखमी झालेल्या उद्योजकाचे नाव आहे। कंपनी मालक आपल्या मोटारीतून कंपनीत आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात आणि दुसरी पाठीत लागली, त्यामुळे जखमी अवस्थेत कंपनी मालक जमिनीवर पडले। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कंपनी मालकाला सुरुवातीला चाकण येथील रुग्णालयात दाखल केले। सध्या कंपनी मालकावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोळीबार भागीदारीच्या आणि व्यावसायिक वादातून झाला की अन्य कारणावरून झाला याबाबतचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। पोलिसांकडून आसपासच्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे। हल्लेखोर आरोपी वराळे भांबोली बाजूकडून आले आणि पुन्हा त्याच दिशेने पळून गेले असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू आहे। लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र लग्नास नकार मिळताच पीडित तरुणीनं स्वतःच जीवन प्रवास संपवला। संबंधित तरुणीच्या मृत्यू प्रकरणी नराधम तरुणावर महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पीडित तरुणीच्या आईनं या प्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलिसांनी आकाश नागनाथ केंद्रे वय वर्ष 33 राहणार खराबवाडी तालुका खेड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। खेड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये बिबट्यांनी हैदोस घातला आहे। पाळीव प्राणी बिबट्यांनी लक्ष केले आहेत। गोरेगाव तालुका खेड येथील निलेश भागीत यांच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने हल्ला करून कालवडीला गंभीर जखमी केले आहे। पाळीव जनावरांवर वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे पशुपालक शेतकरी भयभीत झाले आहेत। गणपती मंदिर चास मिरजेवाडी रस्त्यावर बिबट्यांनी दर्शन दिल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। वन विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। काल मध्यरात्री काळूस येथील खैरे वस्ती भागातील शेतकरी बाळासाहेब खैरे यांच्या घराच्या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला। लहान वासरावर हल्ला करून त्याला ठार केले। या भागातील शेतकऱ्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे। या भागात रात्रीची लाईट नसल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून आपल्या शेतात पाणी धरायला जावे लागत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या 9 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खेड आळंदीचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते। राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी शहरातील वाडा रोड मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी नव्याने बांधलेल्या फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्यासाठी कारवाईचा इशारा दिला होता। त्यानंतर या फुटपाथवरील अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून घेतल्याचे चित्र सोमवारी दिनांक 20 जानेवारी रोजी पाहावयास मिळाले। खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात भीमा नदीच्या पात्रात लवकरात लवकर बुडीत बंधारे व्हावे यासाठी पश्चिम भागाच्या वतीने शरद जठार, रोहिदास भाईक व स्थानिक विविध गावांच्या सरपंचांनी आमदार बाबाजी काळे यांना निवेदन दिले। लवकरात लवकर पश्चिम भागातील बुडीत बंधारे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। आळंदी येथे माजी सैनिक मेळावा वीर माता वीर पत्नी सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नाई महाविद्यालय रासेयोचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर वरची भांबुरवाडी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले।
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प व पूर्वीचा मार्ग रद्द झाला आहे। यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचा औद्योगिक माल व शेतकऱ्यांचा शेतीमाल नेण्यासाठी त्याचप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी पुणे नाशिक रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे, परंतु हा मार्ग स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। या भागातील अनेक शेतकरी या भागातील लोकप्रतिनिधी आणि राज्य व केंद्रातील मंत्र्यांना भेटून हा प्रकल्प व्हावा अशी विनवणी करत आहेत। जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप JMRT या महाकाय दुर्बीण प्रकल्पाच्या क्षेत्रातून रेल्वे मार्ग नेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचा दावा करत येथील जनतेच्या तोंडाला पाणी पुसली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। याबाबत मंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळातील काही शेतकऱ्यांशी पुणे लाईव्हने संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात। आम्ही रेल्वे संदर्भात सर्वांची भेटी घेतोय की जी पुणे नाशिक हायवे स्पीड रेल्वे तिचा ट्रॅक वगळून नगर ते शिर्डी या मार्गाने बदल करण्यात आलेला आहे। आणि आमची म्हणणं असं आहे की हा जुनाच झाला पाहिजे, कारण की आज चाकणमध्ये पुणे नाशिक जे डांबरीचा रस्ता आहे त्याच्यावर इतकं ट्रॅफिक होतंय तर रेल्वे होणे गरजेचं आहे। आणि आता रेल्वेमध्ये प्रमुखाने आळंदी क्षेत्र आहे, चाकण मार्केट आहे, मनसर बटाट्याचं मार्केट आहे, भीमाशंकर आहे, पुढं 12 ज्योतिर्लिंगाचे भीमाशंकर, असे राजगुरुनगर आपलं स्मारक आहे खेडमध्ये। त्या भागातून चाकण MIDC आहे, भोसरी MIDC आहे, ह्या बाजूने जी रेल्वे ट्रॅक चालणार आहे, वाहतूक चालणार आहे आणि ह्या भागातला जो काया पालट होईल तो ह्याच ट्रॅक मधून होणार आहे। त्यासाठी तो कॅन्सल होऊ नये म्हणून आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन प्रत्येकाची आमदार असो, खासदार असो, माजी आमदार असो, ज्याला भेटता येईल त्याची वेळ घेतोय, प्रत्येकाला भेटून निवेदन देतोय की हा रेल्वे आपला कॅन्सल झाला नाही पाहिजे। यापूर्वी पण चाकणमध्ये विमानतळ कॅन्सल झालं, आताही पुणे नाशिक रेल्वे कॅन्सल झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। बरं, तुम्ही कुणाकुणाला भेटलेत आतापर्यंत? आम्ही सर्वप्रथम नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजरला भेटलो की तुम्ही नाशिकहून सुद्धा जोर लावा की हा ट्रॅक कॅन्सल होऊ नये, आणि ते खासदारामध्ये खासदार आहे, चालू खासदार आहे, त्यांना भेटलो। नंतर आम्ही आडराव पाटलांना भेटलो, त्याच्यानंतर आमदार दिलीप मोहिते यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही अजितदादाशी हा विषय मांडा, कारण याच्या आधी अजितदादा रेल्वेविषयी बोलत होते, आता सध्याला ते काहीच बोलत नाहीये। त्याच्यानंतर आम्ही काल मुरलीधर मोहोळ आपले केंद्रीय मंत्री यांना भेटलो पुण्यामध्ये जाऊन, आणि अजूनही आमचा पुढला प्रयत्न दिल्लीला जाऊन रेल्वेचे मंत्री अश्विनी वैष्णवी अश्विनी यांना भेटणार आहे। खासदारांना आता नाही भेटलो, पण खासदारांचा फोन झालेला आहे आणि खासदारांचे कालचे PM म्हणले भेटणार आहे मला उद्या। त्यांना पण संसदेत ते बोलतात ते, पण त्यांना पण सांगणार आहे की काहीतरी एक मोठ्या प्रकारचं आंदोलन करायला पाहिजे, कारण की काही शेतकऱ्यांच्या आज रोजी काही भूसंपादन म्हणजे खरेदी खत झाले, सातबाऱ्यावरती खरेदी खत झाले आणि कुठं थोडेफार खरेदी खत ठेवलेले। तर आता खरपुडे रेटोडे मध्ये फक्त 5 शेतकऱ्यांचे खरेदी खत ठेवले आणि बाकीचे जे खरेदी खत झाले, तर जे शेतकऱ्यांच्या नावावरती खरेदी खत झाले त्याला पैसे भेटले ते पण आंदोलनामध्ये कमी भाग घेण्याचा प्रयत्न करतात आहे। आणि आज कडाचेवाडी सारख्या आमच्या कमीत कमी 40-50 शेतकरी त्याच्यात बाधित आहे, त्याच्यावरती नकाशा पडलाय, त्याच्यात 4, 7, 8 वेळा मोजणे झाले आणि 5-6 प्रांत साहेबांच्या मिटिंगी झाल्या। या सगळ्याचं आम्हाला आश्वासन दिलं। 6-7 वर्षापासून आम्ही तिथं आसपास शेतकऱ्यांच्या त्या रेल्वेच्या स्टेशनच्या आश्वासनावरती त्याच्यावरती अवलंबून राहिलोय आणि त्याच्यामुळे आमच्या इथं कमर्शियल झोन पडलाय आणि रस्ते पडले। हे सगळं डेव्हलप करण्याचा ऐन वेळेचा वेळ आली आणि रेल्वेत बदल करते, यामुळे आमच्याकडे तिरुव नाराजी आमची। म्हणजे हा रेल्वे मार्ग कुठल्याही स्थितीत झाला पाहिजे अशी तुमची मागणी आहे? हा। बरं, आता पुढचं काय असणार आहे, तुमची पुढची दिशा कशी असणार आहे? सगळ्यांच्या गाठीबिटी घेणे, खासदार असो नाहीतर आमदार असो, सगळ्या मंत्र्यांना भेटाय। आता अजितदादा सुद्धा मला वाटतंय 2 दिवसांनी चाकणमध्ये येत आहे, आम्ही अजितदादांशी मुख्य मंत्र्यांशी बोलणार आहे। याच्यानंतर महेश लांडगेंशी संपर्क साधणार आहे आमदारांच्या, आणि महेश लांडगे आमदारां थ्रू देवेंद्र फडणवीस पण आम्ही चर्चा करणार आहे
जेवढं सगळ्यांना निवेदन देता येईल त्या पद्धतीने आम्ही त्यांना भेटणार आहे. बरं, आता ज्यांचं भूसंपादन झाले, ज्यांना पैसे मिळाले, त्यांची काय भूमिका आहे त्या शेतकऱ्यांची? ते शेतकरी आता स्तब्ध आहे, त्यांचं ते काहीच बोलत नाहीये. कारण ते भूसंपादन झाले, ते पैसे घेऊन बसले आणि त्यांनी मोबदला पासपोर्ट दिलेला आहे एल्युशनच्या आणि चांगल्या पद्धतीने पैसे दिलेले. त्याच्यामुळे आज रोजी शेतकरी तो ज्याला भूसंपादन झाले पैसे भेटले ते काहीच बोलत नाही. आणि पुढे साईडला तर मांजरी ठिकाणी तर 30 लाख रुपये गुंठ्याने पैसे भेटले, म्हणजे मोठा पैसे वाटप झालेला आहे. सावकारी जाचाला कंटाळून मुलाचा खून केला तर त्याच्या आईच्या जाचाला कंटाळून मृत्यू झाला तर वडील बचावलेत. धनराज वैभव हांडे वय वर्ष 10 असं खून झालेल्या मुलाचं नाव असून शीतल वैभव हांडे वय वर्ष 41 असं केलेल्या महिलेचं नाव आहे. वैभव मधुकर हांडे वय वर्ष 50 हे बचावलेत. सर्व राहणार सोनावणी वस्ती चिखली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष पांडुरंग कदम वय वर्ष 48 राहणार ताथोडे, संतोष दत्तात्रय पवार वय वर्ष 49 राहणार कुदळवाडी चिखली आणि जावेद मेहबूब शेख वय वर्ष 36 राहणार मोई तालुका खेड यांना अटक केली आहे. वैभव हांडे यांच्या विरोधात मुलाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य 3 सावकारांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.